कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईविषयी तहसीलदार कार्यालयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नुकताच निवेदनपत्र देण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वीकृत संचालक मनोहर ठाकरे, संचालक दीपक पाटील, संचालक श्रीराम पाटील, FMC सचिव प्रवीण गायकवाड उपस्थित होते। तसेच यावेळी स्वीकृत संचालक मनोहर ठाकरे यांनी निवेदनपत्र का देण्यात आले याविषयी माहिती देखील सांगितली। तर चला पाहूया स्वीकृत संचालक मनोहर ठाकरे नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया। अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठा नुकसान या ठाणे जिल्ह्यामध्ये झाला। म्हणजे भिवंडी तालुक्याला फार मोठा फटका या अवकाळी पावसाचा पडला आणि त्याच्यामध्ये प्रचंड नुकसानी झालेली आहे की न भरून येणार। जो वर्षातून एकदाच पीक घेणारा जो शेतकरी आहे, जो भात पीक आहे, खास करून भिवंडी तालुक्यामध्ये, त्याचा 100% लॉस झालेला आहे, 100% नुकसान झालेलं आहे। कुठल्या प्रकारची त्याचा एकही रुपयाचा कुठे धान्य त्याला राहिलेलं नाही। तण पण आणि धान्य पण मोड येऊन पूर्णपणे वाया गेलेलं आहे। अतिवृष्टीने अगोदर आणि नंतर अवकाळी पाऊस, असा दोन्ही प्रकारचा फटका त्या भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आणि त्याच्याने पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झाले। या शेतकऱ्यांना सरकारने आधार द्यावा म्हणून माननीय तहसीलदार यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी येथील सचिव आणि सन्माननीय संचालक सर्व यांच्यातर्फे एक मागणी केलेली आहे की लवकरात लवकर या भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई आणि त्याचे पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त मदत करायला हवी, अशा प्रकारचं निवेदन आता दिले।